शहरातील वाठोडा परिसरात काँग्रेसचे नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. स्वामीनारायण मंदिर परिसरात असलेल्या मोटघरे यांच्या निवासस्थानावर दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून घटनास्थळावरून पळ काढल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सुदैवाने या गोळीबारात कुणीही जखमी झालेले नाही. प्राथमिक माहितीनुसार 2 हल्लेखोर दुचाकीवरून मोटघरे यांच्या घराजवळ आले. त्यानंतर त्यांनी घराच्या दिशेने गोळीबार केला आणि तात्काळ घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबाराची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात येत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर दिसून येत असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्या ओळखीचा आणि ठाव ठिकाण्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दरम्यान या घटनेनंतर काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि नेते शुभम मोटघरे यांच्या वाठोडा येथील निवासस्थानी पोहोचले. काँग्रेस नेत्यांनी या घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त करत आरोपींचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज फायरिंग झालेली आहे शुभम मोटघरे यांच्या घरी, तर याच्यावरती आता तुम्ही काय माहिती आलेली आहे, काय सांगाल याबद्दल? नाही, मला रात्री 12:30च्या दरम्यान 1:30च्या दरम्यान शुभम मोटघरेंचा फोन आला आणि फायरिंग झाली असं कळलं. तेव्हा मी घटनास्थळावर आलो आणि तेव्हा सगळा पोलीस तपास सुद्धा इथे होता. या झोनचे DCP, क्राईम DCP, ॲडिशनल कमिशनर आणि सगळा पोलीस ताफा येऊन आरोपीच्या शोधात आहे. शुभमचं बयान घेतलं. त्यांची कोणाशी जुनी दुश्मनी आहे का, काय वाद आहे गोळी चालवायचा, आणि याचा तपास पोलीस करत आहे आणि सारी पोलीस यंत्रणा इथे लागलेली आहे. आम्हाला वाटते की लवकरात लवकर आरोपी मिळतील. आणि जी घटना झाली ती दुर्दैवी घटना आहे. अशा प्रकारे जनप्रतिनिधीच्या घरावर गोळी चालणं हे चांगलं नाही, नागपूरच्या संस्कृतीला शोभणारं नाही आहे. आणि याचा तपास पोलीस काढेलच. आणि पोलिसांनी ज्या पद्धतीने इथं तपास चालवला आहे, सर्वच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत आणि मागच्या 4 तासापासनं ते आरोपींचा शोध घेत आहे. तर CP साहेबांशी सुद्धा माझं बोलणं झालं आणि त्यांनी सुद्धा सर्वांना निर्देश दिले आणि आम्हाला वाटते की पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे, आरोपींना शोधून काढतील. आणि आम्ही सुद्धा लोक की कोण असू शकतो याच्या शोधात सर्व लोक आहोत आणि सगळे मिळून आरोपीला शोधतील ही अपेक्षा आहे. नागपूरमध्ये आज पाहण्यात आलाय, ईदच्या अनुषंगाने आज बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात लागणार आहे, परंतु अशात हे आरोपी बाहेर निघाल्यास पोलीस प्रशासन करता लवकर अगर आरोपी नाही आहेत, अशा वेळेस तुमच्या पार्टीकडनं काय आंदोलन वगैरेची भूमिका? नाही, असं आहे की हे पहा की पोलीस यंत्रणेलाही काही असे 3 डोळे नाही राहत की कुठे गेलाय काय. त्यांना आपण क्ल्यू देऊ. त्याच्यावरनं जर आम्ही शुभमला त्यांनी विचारलं आहे की तुमची कोणाची दुश्मनी, राजनैतिक व्यात आहे की प्रॉपर्टीचा वाद आहे, कोणाचं भांडण झालं, त्यांचा संशय त्या 2-3 लोकांना होता. त्यांना पोलिसांनी पकडलेला आहे. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून त्यांची चौकशी चालू आहे. ज्यांच्यावर शुभमचा हे आरोप होता, आरोप म्हणजे त्याला वाटत हो की हे असतील, त्यांना पकडलं आहे. ते काय सांगतात याच्यावर अवलंबून आहे. आतापर्यंत शुभम आणि आमच्याकडनं जी माहिती पोलिसांना मिळाली तर पोलीस यंत्रणेने पटापट त्या लोकांना आणून पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसराच निघाला. त्या शोधात सुद्धा पोलिसने या भागातील सर्व गुन्हेगारांना पकडण्याचे आणि त्यांच्याकडनं माहिती घेण्याचं काम सुद्धा चालवलं आहे. आणि हा तपास ज्या वेगानं चालत आहे तर लवकरात लवकर आरोपी मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. ही फायरिंग राजनीतिक वळणावर झालेली असू शकते का, काय तुम्ही सांगू शकता? आता कसं आहे, आरोपी कोण आहे तो मिळाल्यावरच सांगू ना आम्ही. राजनीतिक आहे की वैयक्तिक आहे की जुन्या मनस्यातून आहे, आता आरोपीच नाही कळला तर आता आम्ही काय सांगू शकणार आहे. राजकीय व्यक्तीच्या घरावर झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण काय, तसेच हल्लेखोरांचा उद्देश काय होता याचा तपास पोलीस करीत असून पुढील तपासानंतर अधिक माहिती येण्याची शक्यता आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट,
तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।